नांदेडच्या धर्माबादमध्ये मतदारांना 3 तास डांबून ठेवण्यात आलंय। भाजपच्या लोकांनी पैशांसाठी डांबल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। याच वेळी मतदान केंद्राबाहेर सुद्धा राडा झाल्यानं पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला। तर दुसरीकडे धर्माबादमधल्या गोरोबा काका मंदिरात सुद्धा जवळपास 100 महिलांना नजरकैदेत ठेवण्यात आलं। प्रसादाच्या स्वरूपात 4000 रुपये मिळणार असं सांगत मंदिरात ठेवलेल्या महिलांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। नांदेडच्या धर्माबादमध्ये शेकडो मतदारांना एका मंगल कार्यालयात 3 तास डांबून ठेवण्यात आलं। भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पैशाचं आमिष दाखवून सकाळीच बोलावून घेतलं होतं असा आरोप मतदारांनी केलाय। मंगल कार्यालयामध्ये मतदारांना डांबून ठेवल्याची माहिती विरोधकांना मिळाली। त्यानंतर काही स्थानिकांनी मंगल कार्यालयाकडे धाव घेतली। त्यानंतर मंगल कार्यालयाचं शटर उघडून मतदारांना बाहेर काढण्यात आलं। तीन तास झाले मला बांधव वाचलं आम्हाला 3 तास झाले। आमची आई बहिणी म्हातारी माणसं पैसे द्यायसाठी मतदारांना बाहेर काढल्यानंतर मंगल कार्यालयात असलेले राजकीय पक्षाचे पदाधिकारी पळू लागले। काही पदाधिकाऱ्यांनी अक्षरशः भिंतीवरून उड्या मारत पळ काढला। काही पदाधिकारी भाजप आमदार राजेश पवार यांचं छायाचित्र असलेल्या गाडीतून पळून गेले। दरम्यान भाजप आमदार राजेश पवार यांनी आरोप फेटाळले आहेत। माझे फोटो गाडीवर कोणीही लावतं, हवं तर माझी चौकशी करा, मी कुठल्याही खोट्या आरोपांवर प्रतिक्रिया देणार नाही, असं स्पष्टीकरण भाजप आमदार राजेश पवारांनी दिलंय। आम्ही बरंच सकाळपासून होतो। कस काय कोण नेलं होतं? पैसे देतात म्हणून आणि मग नंतर काय म्हणले? नाही देणार नाही, उठून पळाले ते। मताचे पैसे वाटायला मुलाला आल्या होत्या, रात्रपासून झालं, रात्र जागून खाल्ले आम्ही। त्याला पैसे देला ते कायला वाटले, त्याला असं बोलवाले ते बीजेपी वाला। धर्माबाद मधल्या गोरोका बाबा मंदिरातही जवळपास 100 महिलांना नजर कैदेत ठेवण्यात आलं। प्रसादाच्या स्वरूपात 4000 रुपये मिळणार असल्याचं मंदिरात ठेवलेल्या महिलांनी सांगितलं। कपबशीचं निवडणूक चिन्ह असलेल्या लोकांनी आम्हाला मंदिरात ठेवल्याचा दावाही महिलांनी केला। पहिला हजार दिलाय, आता 3,000 देते म्हणून बोलीला येतो। रात्री रासेच परेशान होता, आम्हाला रात्रभर बसून येते ना, घरापुढे बसा म्हणले बसल्या। आजचा बी येईल चला, जनताला परेशान करायले, आमचे लेकरं बाळा घरी उपास। धर्माबाद मधल्याच मतदान केंद्रावर बोगस मतदान केल्याच्या आरोपातून एक महिला आणि एका पुरुषाला जोरदार मारहाण झाली। यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीचार्जही केला। यानंतर मतदान केंद्राबाहेर मोठा जमाव जमला। दरम्यान नांदेडच्या धर्माबाद मधील दोन्ही घटनांची निवडणूक विभागाकडून दखल घेण्यात आली आहे। तर चौकशी करून कारवाई करणार तहसीलदार सुरेखा स्वामी यांनी ही माहिती दिली। त्या मंगल कार्यालयामध्ये कोणताही नागरिक किंवा गैरप्रकार आढळून आला नाही असं स्पष्टीकरण यावर पत्राद्वारे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलंय। तर धर्माबादच्या निवडणूक निर्णय अधिकारी आणि तहसीलदार सुरेखा स्वामी या दोन्ही ठिकाणी भेट देऊन त्यांनी पाहणी केली आहे। दरम्यान
नांदेडच्या धर्माबादमध्ये मतदारांना 3 तास डांबून ठेवण्यात आलं होतं आणि धर्माबादमधल्या गोरोबा काका मंदिरात सुद्धा जवळपास 100 महिलांना नजर कैदेमध्ये ठेवण्यात आलं होतं. मंगल कार्यालयाची मी आणि पी.आय. यांनी संयुक्तपणे पाहणी केलेली आहे आणि पी.आय. यांना सदरील प्रकरणामध्ये पुढे चौकशी करून अहवाल सादर करण्यासाठी सांगितलेलं आहे. माननीय जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी नांदेड यांना आम्ही सविस्तर असा अहवाल या संदर्भात पाठवलेला आहे. पुढे चौकशी करून जो काही अंतिम रिपोर्ट येईल ते देखील आम्ही पाठवून देऊ.